आणि याच्या रिलेटेड काम करत असताना काय मुवमेंट केली पाहिजे याच्या विषयावरही मी तुमच्याशी आज बोलणार आहे. आमचं मिशन आहे की कुटुंबियांना योग्य वेळी योग्य पैसा उपलब्ध करून देणं आणि पैशाबरोबरचं नातं जपायला शिकून त्यांची आर्थिक उद्दिष्ट साध्य करून देणं. कारण मिशन असल्याशिवाय एखादी गोष्ट आपण करत नाही आणि त्यामुळे आम्ही आमचं मिशन ठेवलेलं आहे. त्याचबरोबर विजन हे आहे की 10,000 कुटुंबियांना आम्हाला फायनान्शियल लिटरेट करायचंय आणि 10,000 कुटुंबियांना ज्यावेळी फायनान्शियल लिटरेट नुसतं करून उपयोग नाही, तर त्यांना त्यांचं पॅसिव्ह इन्कम म्हणजे स्वयं उत्तम उत्पन्न चालू करायला मदत करायची आणि त्या रिलेटेड आम्ही काम करत आहोत आता. आणि त्याचाच भाग म्हणून आज हे आपण जे फायनान्शियल लिटरसीचा प्रोग्राम ठेवलेला आहे तो त्यासाठीच आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये कुठलाही प्रोडक्ट तुम्हाला सेल केला जाणार नाही, कुठल्याही प्रोडक्ट विषयी कसलीही माहिती दिली जाणार नाही. तुमच्याकडं फक्त प्युअर अँड प्युअर आर्थिक साक्षरता शिकवण्याचं काम आजच्या कार्यक्रमामध्ये होणार आहे. ऍक्च्युअल मध्ये आपलं टोटल आत्ताचं जे वय आहे ते आता करंट वय जर 30 असेल तर आपल्याला 45 वयाला आपल्याला डिझायर रिटायरमेंट एज असलं पाहिजे आपलं. आणि त्याचबरोबर मॅन्डेटरी म्हणजे गव्हर्नमेंटनी दिलेला जो डाटा आहे तो 60 रिटायरमेंटचा एज आहे. आणि तुमचं जगण्याचा मॉर्टेलिटी जे एज आहे मृत्यू जो येणार तो 85 पर्यंत येणार आहे. काही जण म्हणतील इथं की 85 हे खूप जास्त होत आहे, पण ऍक्च्युअल जो डाटा सांगतोय तो तुम्ही 85 वर्षापर्यंत नक्की जगणार आहात असं सांगतोय. हा, जीवन मिझरेबल असू शकेल, गोळ्या औषधं चालू नसेल, हातापायात नळ्या घातलेल्या असतील, स्टील घातलेले असतील, रॉड्स घातलेले असतील, पण तसं जगणं असेल पण ते 85 पर्यंत असेल, मृत्यू लवकर नाही येणार आहे. त्यामुळे तिथपर्यंतची आपल्याला तयारी केली पाहिजे. तर यामध्ये बेसिकली मी मग आता तुम्हाला जे सांगतोय की तुम्हाला रिटायर 45 वयाला का व्हायला पाहिजे, तर त्याच्या मागचं रिझन हे आहे की ज्यावेळी 30 वयाच्या आत असतो आपण त्यावेळी आपल्याकडे टाइम असतो, एनर्जी असते, पण मनी नसतो. पण तीच गोष्ट ज्यावेळी तुमचं वय 45च्या आसपास 50 पर्यंत असतं त्यावेळी तुमच्याकडे टाइम नसतो, मनी असते आणि एनर्जी असते. आणि ज्यावेळी 60च्या पुढे तुम्ही जाता त्यावेळी तुमच्याकडे टाइम असतो, मनी असते, पण एनर्जी नसते. म्हणजे यासाठी मी नेहमी म्हणतो की जर मी युरोप टूरला गेलो तर त्या बकिंगहॅम पॅलेसच्या बाहेर जो द्वारपाल असतो त्याला मी सांगतो की अरे तुझी खुर्ची मला तात्पुरती दे, हे लोक आज जाऊन फिरी मारून येतील. म्हणजे मी दारामध्ये त्या बकिंगहॅम पॅलेस बघायला नाही जात तर तिथला द्वारपाल बनायला जातो. आणि हे का घडतं तर माझ्याकडे टाइम आहे, मनी आहे, पण एनर्जी नाही. पण ज्यावेळी तुम्ही 45 वयाला रिटायर होचाल त्यावेळी 45 वयाला जर रिटायर झाला तर तुमच्याकडे टाइम असेल, मनी असेल आणि एनर्जी असेल. आणि यासाठी आपल्याला प्रिपरेशन केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने प्लॅन का करणं आवश्यक आहे. तर हे तुम्ही हा ग्राफ काय सांगतो तर पूर्वी आपले आजोबा जे असायचे ते 20व्या 22व्या वर्षीच्याही अगोदर 18व्या वर्षीच कमवायला चालू करायचे आणि ते 60-65 पर्यंत कमवायचे. पण आताच्या घडीला वडील काय करतायत तर ते वडिलांची कंडिशन 20 22 24 वयाला त्यांनी कमवायला चालू केलं आणि त्यांनी 60च्या आत 58 वयालाच रिटायरमेंट घेतली. पण तीच गोष्ट आता तुमच्या बाबतीत काय होणार आहे तर तुमच्या बाबतीत कमवायला सुरुवातच व्हायला 27-28 वय उजाडणार आहे आणि तुम्हाला रिटायर मात्र 50 वयालाच व्हावं लागणार आहे. जर तुम्ही नाही झाला रिटायर तर लोक तुम्हाला रिटायर करणार आहेत. कारण भारताची लोकसंख्या आणि तिथं असणारा कॉम्पिटिशनच एवढं जास्त असणार आहे की त्या लेवलला तुम्ही जाणार आहात. आणि ते होऊ नये आणि ते झाल्यावर काय होणार आहे ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा एक छोटासा शॉर्ट व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय. तो तुम्ही व्हिडिओ बघा. ऑफ एंटरप्राइज जो है लाइफ में, मैं आई रियली एडमायर इट, क्योंकि यूर अ सीरियल ऑन्टरप्रेन्योर और आप जब से रिटायर करें तब से यू हैव अ हेड फॉर बिजनेस. ये कहां से आया? वेयर डू यू थिंक इट्स कम फ्रॉम? जब मैं टेस्ट क्रिकेट खेल रहा था तो हमारे मैनेजर थे चंदू बोर्डे. ही वॉज अ फॉर्मर इंडियन कैप्टन. वो था. एंड हम बॉम्बे में टेस्ट मैच जीते तो चंदू भाई आके बोले मैं जा रहा हूँ पुणे एंड आई सी यू द नेक्स्ट टेस्ट मैच. तो 3 घंटे के बाद देखा चंदू भाई अभी वहीं हैं.
बोडे साहब, मैंने कहा बोडे साहब आप गए नहीं, आप तो पूना जा रहे थे। कहते नहीं, वो ना सेक्रेटरी बोर्ड का वो सो रहा है, वो उठेगा तो मेरा डेली अलाउंस देगा। उस एक स्टेटमेंट ने मेरी जिंदगी चेंज कर दी, इसलिए कि यार ये हमसे भी बड़े क्रिकेटर थे अपने टाइम में। आज ये नौबत है कि ही हैव टू वेट फॉर हिज डेली अलाउंस टू गो बैक, एंड दैट इज द टाइम आई स्टार्ट थिंकिंग कि नो, ओपन योर माइंड, कि क्रिकेट ही सब कुछ नहीं है। क्रिकेट छोड़ने के बाद ऐसी कभी नौबत मेरे को आई तो बहुत बुरा होगा, क्योंकि जब आप खेल रहे हो तो योर थॉट प्रोसेस और लाइफस्टाइल इज हियर। बट अगर इससे नीचे आ जाएगी तो यू विल स्ट्रगल, यू विल बी बिटर एंड यू विल बी अनहॅपी मैन। ऑफ एंटरप्राइज जो हेच मला सांगायचंय तुम्हाला की आपण रिटायरमेंट पर्यंत राजे आहोत, प्रत्येक जण आपल्या आपल्या जीवनामधले. पण ज्यावेळी आपण रिटायर होऊ त्यावेळी मात्र आपलं राजे पण निघून जाणार आहे. आणि ते राजे पण निघून जाऊ नये असं जर वाटत असेल तर तुम्हाला या दृष्टीने प्लॅन करायला पाहिजे. ज्यावेळी तुम्ही कमवताय त्यावेळी तुमचा ऍक्टिव्ह इन्कम जवळजवळ 80-90% असतो. म्हणजे जे तुम्ही तुमच्या व्यवसायातनं पैसे कमवताय तो. आणि पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय, जिथं तुम्ही काम नाही करत, तुम्ही फक्त पैशाला कामाला लावलंय आणि तिथनं येणारं उत्पन्न तुमचं 10 ते 20% आसपास असतं. पण ज्यावेळी तुम्ही रिटायर होताय त्यावेळी मात्र तुमचं जे काही रिटायरमेंट नंतरचं उत्पन्न आहे ते सगळं पॅसिव्ह इन्कम, म्हणजे जे ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त कामाला लावलेत पैशाला आणि त्यातनं जे उत्पन्न येतंय, ज्याच्यामध्ये तुम्ही काम करत नाही तरी तुम्हाला मिळणारं जे आहे त्याला आपण पॅसिव्ह इन्कम म्हणतो. आणि त्यावेळी ऍक्टिव्ह इन्कम फक्त 10-20% असेल की जो आपला वेळ घालवण्यासाठीचा असेल. मला वाटतंय चॅट बॉक्स मध्ये तुम्ही मला सांगा की ऍक्टिव्ह इन्कम कोणकोणते आहेत आणि पॅसिव्ह इन्कम कोणकोणते आहेत. ऍक्टिव्ह इन्कम कशाला म्हणायचं तर तुमचा व्यवसाय. पण पॅसिव्ह इन्कम कशाला म्हणायचं तर ते तुम्ही मला सांगा बरं. म्हणजे माझ्या लक्षात येईल की पॅसिव्ह इन्कम तुम्हाला समजलंय का, आणि जर समजलं नसेल तर मला तुम्हाला अजून थोडं डिटेलमध्ये बोलता येईल. तर कोणता कोणता पॅसिव्ह इन्कम आपण कमवू शकतो या विषयावर जरा तुम्ही मला चॅट बॉक्स मध्ये सांगितलं तर मला समजेल की तुम्हाला काय काय लक्षात येत आहे. पॅसिव्ह इन्कम मध्ये जी एफडी आहे त्याचं व्याज येतंय ते पॅसिव्ह इन्कम आहे. त्याच्यानंतर मी इन्व्हेस्टमेंट ज्या केलेल्या आहेत ते माझं पॅसिव्ह इन्कम आहे. दिगंबर सरांनी सांगितलंय प्री रेकॉर्डेड कोर्स हे सुद्धा पॅसिव्ह इन्कम आहे. युट्यूब मधनं येणारं इन्कम ते पण पॅसिव्ह इन्कम आहे. इंस्टाग्राम चॅनल वरनं येणारं इन्कम ते पण पॅसिव्ह इन्कम आहे. त्याबरोबर ई बुक मधनं येणारं इन्कम पॅसिव्ह इन्कम आहे. त्याच्यानंतर शेअर्स मधनं येणारं, बाळासाहेब सर सांगतायत शेअर्स मधनं येणारं उत्पन्न पॅसिव्ह इन्कम आहे. तर हे सगळे जे आहेत ते पॅसिव्ह इन्कम आहेत. त्याचबरोबर तुम्ही सोनं जे आहे त्या सोन्याची किंमत वाढणार आहे तो पॅसिव्ह इन्कम आहे. त्याचबरोबर तुम्हाला जे काही उत्पन्न मिळतंय, असं की ज्या ठिकाणी तुम्ही आता एखादा हॉस्पिटल रन करताय आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः जात नाहीये तरी तिथले डॉक्टर्स तुम्हाला उत्पन्न काढून देत आहेत, ते पॅसिव्ह इन्कम आहे. तर पॅसिव्ह इन्कम हे आहे. पण ह्याच्यातला सगळ्यात मोठा हर्डल काय आहे तर त्याच्यामधला सगळ्यात मोठा हर्डल आहे महागाई. चीजों के दाम क्या आणि था, त्याचं हे चलिए जानते हैं। एक देश की आजादी के वक्त पेट्रोल की कीमत 25 पैसे प्रति लीटर हुआ करती थी, जबकि 1 किलो चीनी के लिए 40 पैसे चुकाने पड़ते। नई साइकिल के लिए कम से कम 20 रुपए की जरूरत होती थी, जबकि दिल्ली से मुंबई तक अगर फ्लाइट से सफर करते तो आपको 140 रुपए चुकाने पड़ते। उस दौर की कीमतें कुछ इस प्रकार हैं। चावल 12 पैसे प्रति किलो, चीनी 40 पैसे प्रति किलो, आलू 25 पैसे प्रति किलो, दूध 12 पैसे प्रति लीटर, पेट्रोल 24 पैसे प्रति लीटर, साइकिल 20 रुपए, सोना 10 ग्राम 88 रुपए 62 पैसे। दिल्ली से मुंबई ट्रेन फर्स्ट क्लास किराया 123 रुपए था। एक अखबार की कीमत 13 पैसे और सिनेमा टिकट 30 पैसे की हुआ करती। घी 75 पैसे प्रति किलो, आटा 10 पैसे किलो, दाल 20 पैसे किलो, केला 12 पैसे दर्जन, बल्ब 25 पैसे, माचिस 2 पैसे, टॉर्च 1.5 रुपए और पेंसिल 6 पैसे की थी। हे लक्षात घ्या की सोनं किती होतं, 28 रुपये, 88 रुपये. म्हणजे हेही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि त्यामुळं आपल्याला विचार करण्यासाठी प्लॅन करता आलं पाहिजे की महागाई कशी बदलते. आणि त्याच्यामुळं माझे जे काही मी
गुंतवणूक करतोय किंवा मी जी गुंतवणूक करतीये ती कशा पद्धतीने करतीये. तर पैसे वाचवणे म्हणजे 100 रुपयाचे 100 रुपये तयार होणे. मी जर ते कपाटामध्ये पैसे ठेवले तर ते पैसे किती होतील 100चे? तर 96 रुपये होतील. का तर महागाई दरानुसार 6% जो आरबीआयचा डाटा आहे तो म्हणतो की 79 सालापासून आतापर्यंतचा महागाई दर भारताचा जो आहे तो 6% आहे. म्हणजे माझे 100 रुपयाचे 94 रुपये होणार. पण मी आता परवा पुण्यामध्ये ज्यावेळी एक सेशन घेतलं होतं डोंट डाय रिच वर, त्यावेळी मी तिथं हा प्रश्न विचारला की किती पैसे होतील कपाटामध्ये जर तुम्ही 100 रुपये ठेवले तर. तर तिथल्या एकाने हात वर केला आणि तो म्हणला 0. मी म्हणलं असं कसं काय? तर तो म्हणला की अहो काय सांगावं, मी जर कपाटामध्ये पैसे ठेवले तर माझी बायको दुसऱ्या दिवशी शॉपिंगला जातील, सगळेच पैसे संपून टाकते. पण आता हा प्रश्न माझ्याशी रिलेटेड नाहीये त्यामुळे मी काही करू शकत नाही. पण मला हे सांगायचंय की असंही घडू शकतं. मग त्यामुळं पैसे जे आहेत ते जर मी कपाटात ठेवले तर ते 94 रुपये होणार आहेत. पण जर मी ते एफडी मध्ये टाकले तर त्याचे 106 रुपये होणार आहेत. पण जर ते 106 रुपये झाले तर 106 म्हणजे मी फक्त इन्फ्लेशनला बीट करतोय, महागाई दराला बीट करतोय. म्हणजे जेवढे पैसे 90 साली होते तेवढेच पैसे माझे आज पण होणार आहेत जर मी एफडी केली तर. पण पैसे बनवण्याचं स्किल म्हणजे काय तर सोनं. सोन्यामध्ये 79 पासून आतापर्यंतचा जो डाटा बघितला तर 8.6% आहे. म्हणजे 100 रुपयाचे 108 रुपये होते पर इयर. पण हेच गोष्ट जरा नीट विचार केली तर तुमच्या हे लक्षात येईल की त्या पद्धतीने ती मुवमेंट बदलत जाईल. रिअल इस्टेट मात्र 102 रुपयापासून 110 पर्यंत होईल. तेच इक्विटी म्युच्युअल फंड किंवा शेअर्स मध्ये 106 ते 112 रुपये होते. हा जो डाटा आहे त्या डाटानुसार आता जर बघितलं तर तुम्ही म्हणसाल की गेल्या वर्षभरामध्ये सोनं खूप रिटर्न दिलं. तर मागच्या 3 वर्षामध्ये जर डाटा बघितला तर पहिल्या 2022 साली सोन्याने 13% रिटर्न दिला आहे. हे 23 साली. 2024 साली सोन्याने रिटर्न दिला आहे हे जवळजवळ 21%. आणि आता ह्या 6 महिन्यामध्ये 44% दिलाय. म्हणजे जर मागच्या 3 वर्षाचा डाटा बघितला तर 84% ग्रोथ आहे. म्हणजे जवळजवळ दुप्पट झालेत मागच्या 3 वर्षामध्ये पैसे. पण जर तुम्ही लॉंग टर्म विचार केला सोन्याचा तर सोन्यामध्येही शेअर मार्केट सारखे चढ उतार झालेले आहेत आणि त्या चढ उतारामध्ये सोन्याने रिटर्न जो मागचा दिलेला आहे तो 8.6% पेक्षा जास्त नाही. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे म्हणजे मी आज तुमच्याशी बोलतोय आणि ह्या सगळ्यामुळे तुम्ही मोटिवेट होचाल, तुम्ही म्हणसाल की हा पैसे बाजूला काढले पाहिजेत, नीट सेव्ह केले पाहिजेत, रिटायरमेंटची तयारी केली पाहिजे, डोंट डाय रिच म्हणताय मान्य आहे, पण खर्च पण केले पाहिजेत, तेही मी करायला तयार आहे. पण हे सगळं तुम्ही ऐकताय खूप छान वाटतंय. पण तुमच्याकडे डिसिप्लिन नसेल तर त्याचा उपयोग नाही होणार. त्यामुळं प्रत्येक गुंतवणुकीमध्ये आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला डिसिप्लिन सवयी लावण्याची गरज आहे. आणि त्याच्याच रिलेटेड आपण हे मूव्ह करतो आहोत. तर याच्यामध्ये मी तुम्हाला एक उदाहरण देतोय डोंट डाय रिच मधलं, शुभम गिलचं. इथं क्रिकेट किती जणांना आवडतं? जर तुम्हाला क्रिकेट आवडत असेल तर वाय म्हणून मला टाईप करा. म्हणजे मला लक्षात येईल की मी जे काही क्रिकेट विषयीचं उदाहरण देतोय ते तुम्हाला समजतंय. येस, विवो सर म्हणतायत वाय. येस, जिओ मी वाय म्हणतायत. शीतल कुमार वाय म्हणतायत. म्हणजे येस, बऱ्याच जणांना इथं हे सगळे माहिती आहेत असा त्याचा अर्थ आहे. गोसावी सर यस म्हणतायत. सुजल सर यस म्हणतायत. शिवलिंग सर यस म्हणतायत. म्हणजे मोस्ट ऑफ सगळे, मला नो म्हणणारं कोण दिसत नाही. याचा अर्थच हे आहे की सगळ्यांना क्रिकेट कळतंय त्यामुळे शुभम गिल माहिती असेल. त्याचं वय शुभम गिलचं 25 आहे. विराटचं एक्झाम्पल मी देतोय. विराटचं 35 वय आहे. महेंद्रसिंग धोनीचं 45 आहे आणि सचिन तेंडुलकरचं 55 आहे. तर इथं मी तुम्हाला एक एक्झाम्पल देईल शुभम गिलचं, की शुभम गिल काय करू शकतो याच्याविषयी मी तुमच्याशी बोलतोय. आणि त्याच्या रिटायरमेंटची तयारी तो कशी करू शकतो त्याच्यासाठी एक पीपीटी मी एक त्याचं प्रेझेंटेशन तयार केलं आहे आणि ते प्रेझेंटेशन मी तुम्हाला दाखवतोय. तर इथं तुम्हाला हे लक्षात येत असेल की शुभम गिलचं वय आहे 25, त्याला 60व्या वर्षी रिटायर व्हायचंय. 85 वर्ष तो जगणार आहे. त्याचा आत्ता महिन्याचा खर्च 1 लाख रुपये. रिटायरमेंटच्या अगोदर त्याला 6% महागाई दर आहे. रिटायरमेंट नंतर महागाई दर जसा जसा काळ पुढे जाईल तसा तसा तो कमी होणार आहे. त्यामुळे तो 5% होणार आहे.
आणि आत्ता 12% त्याला रिटर्न मिळणार आहे, आणि रिटायरमेंट नंतर त्याचा रिटर्न आम्ही थोडीशी कमी रिस्क घेणार आहोत, आणि त्या काळात मार्केटही खाली येईल आता कदाचित, त्यामुळे 8% रिटर्न धरलेला आहे. आत्ताचा जो त्याचा 1 लाख रुपये दर महिन्याचा खर्च आहे, तो महागाई दरानुसार तो ज्यावेळी 60 वयाचा होईल त्यावेळी 7,68,000 पर मंथ होईल. आणि मित्रांनो, 7,68,000 आणि आत्ताचा 1 लाख, दोन्ही किंमत एकच आहे. तुम्हाला हे जरी दिसत असेल 7,68,000, तरी महागाई दरानुसार आज 1 लाख रुपयामध्ये मी जे काही खरेदी करू शकतो ते खरेदी करायला मला 7.5 लाख रुपये लागतील त्याने. आणि त्यामुळं मला रिटायर झाल्यावर 60 वयापासून 85 वर्षापर्यंत जगायसाठी जवळजवळ 16,57,00,000 रुपये लागणार आहेत, हे नीट लक्षात घ्या. आणि त्या दृष्टीने आपल्याला प्लॅन करणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने मग प्लॅन करताना काय करावं लागेल, तर त्याच्यासाठी मला 16,57,00,000 जर पाहिजे असतील तर मला आता दर महिन्याला 30,000 रुपये बाजूला काढावे लागतील टिल 60 एज पर्यंत. किंवा मी 5 वर्ष भरणार असेल तर मी 70,000 दर महिना आता भरले पाहिजेत, किंवा मला 10 वर्ष भरायचे तर 43,000 दर महिना भरले पाहिजेत, किंवा मी एकदाच 31 लाख इन्व्हेस्ट केले तर त्या 31 लाखाचे 2060 वयाला त्याच्या 16 कोटी तयार होतील. तुम्ही म्हणसाल 31 लाखाचे 16 कोटी तयार होतील, एवढे कसे तयार होतील? तर ही जी जादू आहे ती आहे चक्रवाढ व्याजदराची. आणि चक्रवाढ व्याजदरामुळे हे मुवमेंट होणार आहे. आणि हे तुम्ही म्हणसाल की 16 कोटी रुपये कशाला लागतील, तर त्याचा हा डाटा आहे की ज्यावेळी त्याचं 61 वय होईल त्यावेळी त्याला 7,86,000 रुपये पर मंथ लागणार आहेत, आणि ते या 16 कोटीतनं बाजूला पडतील. ज्यावेळी त्याचं वय 70 होईल त्यावेळी त्याला 12 लाख रुपये पर मंथ लागणार आहे. ज्यावेळी त्याचं वय 75 होईल त्यावेळी त्याला 15,56,000 लागणार आहे. आणि ज्यावेळी त्याचं 85 वय होईल त्यावेळी त्याला 25 लाख रुपये पर मंथ लागणार आहे. तुम्ही म्हणसाल 25 लाख 85 वयाला लागतील का, तर आत्ताचा 1 लाख आणि त्यावेळेचा 25 लाख एकच आकडा आहे. आणि हा खर्च कोणता आहे, तर हा खर्च आहे तुमचा डे टू डे लागणार. आता हा शुभम गिलचा मी 1 लाख मुद्दामून धरलाय. जर एखाद्याचा 10 लाख असेल तर तुम्ही हे नीट काउंटिंग करा, लक्षात घ्या की जर तुमचा 10,000 रुपये दर महिन्याचा खर्च असेल तर तुम्हाला ह्यातनं एक शून्य कमी करायचं आहे. म्हणजे काय होणार, 2.5 लाख रुपये लागतील तुम्हाला, ज्यावेळी तुमचं वय 25 असेल आणि तुम्हाला 85 वर्षापर्यंत जगायचं असेल. तीच गोष्ट ज्यावेळी तुमचं 10,000 दर महिन्याचा खर्च असेल त्यावेळी इथं तुम्हाला 16 कोटी नाहीत लागणार, तर 1,65,00,000 लागतील. जर तुमचा 50,000 रुपये पर मंथ खर्च असेल आणि वय 25 असेल तर तुम्हाला ह्याच्या निम्मे पैसे लागतील, 8.5 कोटी. हीच गोष्ट ज्यावेळी आपण हे शुभम गिलचं बोलतोय त्यावेळी आता सगळे म्हणतील की माझं वय तर शुभम गिलचं नाहीये. मग तुमचं वय शुभम गिलचं नाहीये तर तुमचं वय विराट कोहलीचं आहे, तर तुम्हाला विराट कोहलीला किती लागतील तेही लक्षात येईल. तर हे बघा, विराट कोहलीचं वय आहे हे, तर त्याला फ्युचरला लागणाऱ्या जो त्याचा एक्सपेन्स आहे पर मंथचा, ज्यावेळी तो 60 वयाचा होईल त्यावेळी 4,29,000 लागतील. जे इथं शुभम गिलला लागत होते ते 7,68,000 लागत होते, विराट कोहलीला 4,29,000, त्याचबरोबर धोनीला 2,39,000 आणि सचिन तेंडुलकरला 1,33,000. म्हणजे थोडक्यात 1 लाखाची 1,33,000 होणार आहे. पण त्याच्यासाठी SIP रिक्वायर्ड जी बघितली तुम्ही तर इथं 30,000 आहे, पण 35 वयाला विराट कोहलीला 54,000 लागणार आहेत त्याच गोष्टीसाठी. आणि तीच गोष्ट धोनीला 1,08,000 पर मंथ लागणार आहे, आणि तीच गोष्ट सचिन तेंडुलकरला 3,55,000 लागणार आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय, की जर तुम्हाला रिटायरमेंटची तयारी करायची तर जितक्या अर्ली एज मध्ये करसाल तितक्या अर्ली एज मध्ये खूप कमी रक्कम लागेल, की ज्याच्या अगेन्स्ट तुम्ही तुमची रिटायरमेंटची तयारी करू शकता. म्हणजेच काय होईल, तर जर माझ्याकडे एवढे पैसे जमा झाले रिटायरमेंटचे, समजा माझं वय विराट कोहली सारखा आहे 35, तर मला लागणारी रक्कम आहे 9,25,00,000. 9,25,00,000 1 लाखानुसार आहे. जर 1 लाख माझा आत्ताचा खर्च असेल तर 9,25,00,000 झाले, तर त्याच्यावरची रक्कम तुम्ही रिटायरमेंट साठीची तयार झाली आहे, त्यामुळे त्याच्यानंतरची रक्कम तुम्ही आत्ताचं जीवन जगण्याला एन्जॉय करू शकता. मग तुम्हाला भारीतला मोबाईल घ्यायचा आहे, भारीतली कार घ्यायची आहे, तुम्हाला भारीतले फॉरेन टूरला जायचंय, तर ते तुम्ही सगळं करू शकता. मग हे स्वतःच तुम्ही पहिलं जाणून जर घ्यायला लागला तर मग मुवमेंट होईल. म्हणजे तुम्हाला हा ऍक्शन प्लॅन घेतला पाहिजे, की हा जो एक्सपेन्स शीट आहे पाहिजे त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, किंवा
आमच्या ऑफिसला तुम्ही कॉल केला तर ह्याची ह्याची स्लाइड तुम्हाला, ह्याचे जे पेपर आहे त्याची पीडीएफ तुम्हाला पाठवली जाईल. ही पीडीएफ तुम्ही भरून ज्यावेळी काढचाल त्यावेळी तुमचा पर्सनलाइज, जसा आपण शुभम गिलचा बनवला तसा तुमचा पर्सनलाइज आम्हाला बनवता येईल. मग त्यामध्ये तुमचा आकडा खर्चाचा जो आहे मंथली, तो 20,000 आहे, 30,000 आहे, 40,000 आहे, हे तुम्हाला माहिती असलं तर ऑटोमॅटिक अंदाज येऊन जाईल. मला चॅटबॉक्स मध्ये हे सांगा की किती जणांना माहिती आहे की त्यांचा रिटायरमेंटला किती रकमेची गरज आहे, किंवा किती लोकांना माहिती आहे की त्यांना दर महिन्याला किती रुपये खर्च लागतात. मग यामध्ये किराणा, मोबाईल बिल, इंटरनेट बिल, लाईट बिल, मेडिकल बिल, घरकामाचा कामगार, प्रवास खर्च, धोबी खर्च, हॉटेल खर्च, पिक्चर, सोसायटी, पार्लर, न्हावी, गॅस खर्च, भाजी फळे, घर भाडे, किंवा घरपट्टी, पाणीपट्टी जे वार्षिक आहे, हे बाकीचं डाव्या बाजूचं आहे ते मंथली आहे, आणि हे वार्षिक आहे. घरपट्टी, पाणीपट्टी, नवीन कपडे, बूट, वाहन खर्च, वाहनाचं सर्व्हिसिंग, वार्षिक सहल, ह्या सगळ्या गोष्टींचा, हेल्थ इन्शुरन्स, या सगळ्यांचा खर्च तुम्हाला माहिती आहे. दिगंबर सर म्हणतायत मला माहिती आहे, विनायक सर म्हणतायत मला माहिती आहे. अजून किती जणांना माहिती आहे की त्यांना दर महिन्याला किती रुपये खर्चाला लागतात? आणि जर ते तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही एक 50% पायरी ऑलरेडी अचीव केली. आता त्याच्यानंतरची पुढची पायरी जी आहे की हा डाटा तुम्ही आम्हाला पाठवला तर शुभम गिल सारखं पूर्ण डिटेल तुमचा प्रोग्राम आम्हाला तुम्हाला काढून देता येईल आणि त्या पद्धतीने मूव्ह करता येईल. इथं मी तुम्हाला सांगू इच्छितो की बऱ्याच वेळा खूप जण म्हणतात की हा हे करू करू करू, जे थिंक करतात ते थिंकरच राहतात, पण जे डुईंग करतात, ते जे ऍक्शन घेतात, जे डुअर आहेत ते मिलिनियर बनतात. आणि त्यामुळे तुम्ही ऍक्शन घेणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. गोल कोणकोणते असले पाहिजेत, तर रिटायरमेंट गोल आहे, चाइल्ड एज्युकेशन गोल आहे, त्याच्यानंतर स्वतःचं घर हे गोल आहे, 4 व्हीलर आहे गोल आहे, गोल्ड ऑर्नामेंट हे गोल आहे. मग ह्या गोल बरोबर एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे इमर्जन्सी फंड. तो इमर्जन्सी फंड पण तितकाच इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला फायनान्शियल लिटरसी शिकायची असेल तर तुमच्याकडे इमर्जन्सी फंडाची पण गरज आहे, आणि तो किती लागेल ते पुढे येईल तुम्हाला. विचार घेण्यासारखे काय मुद्दे आहेत, तर अपराधीपणाशिवाय खर्च करायला शिकता आलं पाहिजे, पण ते करायच्या अगोदर तुमचं भविष्याची तरतूद तुम्हाला माहिती पाहिजे. आणि ती तरतूद तुम्ही जर केलेली असेल तर भविष्यामध्ये तुम्ही तरतूद केली आहे म्हटल्यावर पुढची अडचण तुम्हाला येणार नाही. त्याचबरोबर जीवन आणि सेवानिवृत्तीचं संतुलन साधता आलं पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला खरा रिटायरमेंटचा आकडा जाणून घेता आला पाहिजे. आणि त्याबरोबर तुम्हाला फक्त श्रीमंत मारायचं नाही तर श्रीमंत जगता पण आलं पाहिजे. आणि ते श्रीमंत जगण्यासाठी काय मूव केलं पाहिजे, हे यासाठी हे एक सिंपल गोष्ट आहे की ज्यावेळी मला 1 लाख रुपये पगार मिळतोय त्यावेळी मला 1 लाखातले 50% रक्कम म्हणजे 50,000 रुपये मी खर्च केला पाहिजे नीड मध्ये, ज्यामध्ये फूड, युटिलिटी, हेल्थ केअर, इन्शुरन्स, हाऊसिंग याच्यावर झाला पाहिजे. त्याचबरोबर 25,000 रुपये खर्च झाला पाहिजे वॉन्ट मध्ये, म्हणजे एंटरटेनमेंट, हॉबीज, सबस्क्रिप्शन, पर्सनल केअर याच्यामध्ये. त्यानंतर तुमचा 20% खर्च झाला पाहिजे फ्युचर एज्युकेशन ऑफ किड, एमर्जन्सी फंड आणि इन्व्हेस्टिंग. आणि त्यानंतर 5% समाजाला डोनेशनसाठी किंवा नवीन स्किल डेव्हलप करण्यासाठी तुम्ही केला पाहिजे. ज्यावेळी तुमचा, मी हे 1 लाखाचं उदाहरण देतोय, त्यावेळी तुमचा जर 10,000 रुपये खर्च होत असेल, 10,000 रुपये उत्पन्न असेल, तर तुम्ही ते 5,000, 2,500, 2,000 आणि 1,000 रुपये अशा पद्धतीने त्याची वाटणी केली पाहिजे. जशी जशी तुमचं उत्पन्न आहे त्यानुसार तुम्ही हे बजेटिंग केलं पाहिजे. म्हणजे यामध्ये तुमच्या वॉन्ट मध्ये तुमचा मोबाईल, कार, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या वॉन्ट मध्ये असू शकतात या कदाचित. किंवा आता सणाला तुम्ही घेणारे कपडे, हे सगळे वॉन्ट आहेत तुमचे, ह्या नीड नाहीये. त्यामुळे वॉन्ट आणि नीड मधला जर तुम्ही फरक ओळखू शकला तर मुवमेंट बदलून जाईल तुमची. मग ह्याच्यामध्ये थंब रूल काय आहे? आता जो प्रश्न तुम्ही ज्या सेशनसाठी, ज्या कार्यक्रमासाठी आलाय, त्यामधले काही महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगू इच्छितो. तो म्हणजे मला जर फोन घ्यायचा असेल तर मला फोन किती रुपयाचा घेतला पाहिजे. थोडासा मला अंदाज येऊन द्या की किती लोकांना हे माहिती आहे की जर आयफोन घ्यायचा असेल तर तुमचं जर महिन्याचं उत्पन्न 1 लाख रुपये असेल तर तुम्ही किती रुपयाचा फोन घेतला पाहिजे, ह्याचा थोडासा मला अंदाज द्या. कुणाला चॅटबॉक्स मध्ये सांगता येईल का की किती रुपयाचा फोन घेतला पाहिजे? जर तुमचं 1 लाख वार्षिक महिन्याचं उत्पन्न असेल तर तुम्ही किती रुपयाचा फोन घेतला पाहिजे? कुणाला माहिती आहे?
शिवलिंग सर सांगतायत 15,000चा. 20 ते 30 हजाराचा दिगंबर सर सांगतायत. विनायक सर सांगतायत 25,000चा. त्याच्यानंतर शेजुल जण 20,000 सांगतायत. जयश्री मॅम 20,000 सांगतायत. ऍक्च्युअल तुमचं जर महिन्याची सॅलरी 1 लाख रुपये असेल तर तुम्ही 50,000चा घेऊ शकता. 15 दिवसाच्या उत्पन्ना इतकं किंवा सॅलरी इतकं तुम्ही मोबाईल घेऊ शकता. हा थंब रूल आहे. त्याच्यानंतर जर हे जे बाकीचे सगळे जे सांगतायत 20,000 25,000, तर हे खूपच आनंदाची गोष्ट आहे. हे सगळी लोक जी आहेत ती पैसे वाचवतायत आणि योग्य पद्धतीने इन्व्हेस्ट करतायत म्हणून त्यांची आकडेवारी कमी आहे. पण तुम्ही जर जे जास्त स्पेंडर आहेत त्यांनी जास्तीत जास्त 50,000च्या वरचा घेऊ नये, हा थंब रूल सांगतो. त्याचबरोबर तुमच्याकडे टू व्हीलर घ्यायची आहे तुम्ही, तर टू व्हीलर किती रुपयाची घेतली पाहिजे. तर बऱ्याच वेळा मी आयफोनच्या बाबतीत तर माझा अनुभव हा आहे की जी आयटी सेक्टर मधली 1 लाखाचा पगार, पहिला पगार मिळाला की ही मुलं 1.5 लाखाचा आयफोन घेतात. तर तसं नाही व्हायला पाहिजे. किंवा हाही गोंधळ आहे या मुलांचा की डुगाटी घ्यायची असते यांना 4.5 5 लाखाची, आणि ही घ्यायची असते का तर फक्त मला इच्छा होती म्हणून, आणि त्यांना 1 2 लाख पगार झाला की 3 3.5 लाखाची हे डुगाटी घेऊन बसतात. तर हे जरा थोडस गडबड होतीये आणि त्यानंतर ती धुळखाट पडते. हा रुटीन अनुभव आहे. तर तुमच्या 1 महिन्याच्या सॅलरी इतक्या किमतीचीच गाडी घेतली पाहिजे. जर तुम्हाला दुगाटी घ्यायची असेल तर तुमचा मंथली सॅलरी 4 ते 5 लाख रुपये झाली पाहिजे. त्या दिवशी तुम्ही नक्की दुगाटी घ्या. आता फोर व्हीलरचा थंब रूल, कारण आता खूप गडबड आहे. आपण ते बघतोय की फोर व्हीलर जीएसटी कमी झालाय, जीएसटी कमी झालाय, त्यामुळे फोर व्हीलर स्वस्त झाल्यात, फोर व्हीलर स्वस्त झाल्यात, सगळीकडे ऑफर आहे. दसऱ्याला तर इंडियामध्ये हायएस्ट फोर व्हीलर सेल झालाय. म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की भारत हा खूप गरीब देश आहे, सगळीकडे नोकऱ्या गेलेल्या आहेत. आणि जर आपण राहुल गांधीला ऐकायला गेलो तर राहुल गांधी तर म्हणतो भारतामध्ये काय खरं नाही, लय अवस्था वाईट आहे, लोक खूप गरीब झाली आहेत, काय खरं नाही. पण मग जर हे असं असेल, त्याचबरोबर ट्रम्प म्हणतो की दुपटी नाही आहे भारत. मग जर दुपटी नाही आहे तर एवढ्या फोर व्हीलर हायएस्ट विक्री कस काय झाली दसऱ्याला. आता दिवाळीला तर त्याच्या पुढची स्टेज, त्याच्या पुढचा आकडा येणार आहे. मग हे काय घटनाक्रम आहे. तर ऍक्च्युअल तसं काही नाहीये. लोकांकडे पैसा भरपूर आहे. हे जे काही आपण ऐकतोय ते थोडस काहीतरी गडबडीच आहे. पण तरीही जर मी गाडी घेत असेल तर याला कदाचित खूप लोक त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त किमतीची गाडी घेत आहेत असंही होतंय, आणि त्यामुळे भविष्यामध्ये ते अडचणीत येत आहेत. तर मला सांगा की तुमच्या वार्षिक उत्पन्न जर 10 लाख रुपये असेल तर तुम्ही किती रुपयाची गाडी घेतली पाहिजे. यावर मला जर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये सांगू शकला तर मलाही वाटेल की हा, इंटरॅक्टिव्ह होतंय सेशन आणि काहीतरी आउटपुट निघतायत. तर तुम्ही फोर व्हीलर किती रुपयाची घेतली पाहिजे तुमचं जर वार्षिक उत्पन्न 10 लाख असेल तर. आहे कुणाला माहिती. मला फोर व्हीलर घ्यायची आहे तर मी किती रकमेची घेतली पाहिजे. 10 लाख उत्पन्न आहे. तर जयश्री मॅम सांगतायत 10 लाख करेक्ट. शिवलिंग सर बोलतायत 10 लाख राईट, एकदम बरोबर. शीतल सर बोलतायत 15 लाख. सुजल सर सांगतायत 6 ते 7 लाख. तर ऍक्च्युअल तुमचं 1 वर्षाचं उत्पन्न जर 10 लाख असेल तर तुम्ही 10 लाखाचं घेतलं पाहिजे. तुमचा थंब रूल सांगतोय 1 वर्षाच्या उत्पन्नापेक्षा जास्त किमतीची गाडी घेऊ नका. जर तुमचं महिन्याचं उत्पन्न 50,000 रुपये आहे तर वर्षाचं उत्पन्न 6 लाख झालं, तर तुम्ही 6 लाखापेक्षा जास्त किमतीची गाडी नाही घेतली पाहिजे. आता त्याबरोबर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे सगळ्यांचं ड्रीम होम. आणि हे खूप वेळा आपण बघतो की नवरा आणि बायको दोघांना 1 1 लाख रुपये आयटी मध्ये पगार आहे, किंवा 1 लाख रुपये पगार आहे, की तो पुण्यामध्ये गेला की तो म्हणतो मला एक घर घ्यायचंय, आणि मग तो 2 BHK घर घेतो आणि 2 BHK ला 1 कोटी ते 1.25 कोटी रुपये खर्च करतो. खरंच त्याची ती गरज आहे का, हे पण त्याला माहित नसतं. आणि त्यामुळं तो पुढं ईएमआयच्या ट्रॅपमध्ये अडकतो. 1 लाख पगार आहे, 70 80 हजार रुपये तो ईएमआय मध्ये अडकतो. मग हे घटनाक्रम का घडतो, तर त्याला हे माहित नाही की नेमकं त्याला रिटायरमेंटसाठी किती रकमेची गरज आहे. आणि त्याचबरोबर त्याला हेही माहित नाही की त्याला स्वतःच ड्रीम होम साठी किती रुपये खर्च केले पाहिजेत. आणि त्यामुळे ड्रीम होम साठी ऍक्च्युअल मध्ये तुमच्या 5 वर्षाच्या सॅलरी किंवा 5 वर्षाच्या इन्कम एवढेच पैसे खर्च केले पाहिजे. म्हणजे जर मी
10 लाख रुपये कमवत असेल वार्षिक, तर 5 वर्षामध्ये किती रुपये होत आहेत? तर 50 लाख होत आहेत. तर मी 50 लाखाचंच घर घेतलं पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त किमतीचं नाही. पण इथं 1 कोटीचं घर घेतलं जातं आणि त्यामुळे ईएमआयच्या ट्रॅपमध्ये आपण अडकून बसतो. तर तुमचा थंब रूल सांगतो की 5 वर्षाच्या उत्पन्ना इतक्याच किमतीचा मध्ये खर्च केलं पाहिजे घर खर्चात. खूप वेळा बंगला बांधायचा आहे म्हणून मी इथं आमच्याकडे पण बघितलं की बंगला बांधताना 2-2.5 कोटी रुपये खर्च केले. अरे उत्पन्न तेवढं असेल तर नक्की खर्च करा, पण जर उत्पन्न तेवढं नसेल तर नक्कीच तेवढे पैसे खर्च करू नका. आता खूप जणांना व्हेकेशनला जावं वाटतं आणि व्हेकेशनला खूप वेळा का जावं वाटतं, तर फेसबुकमध्ये माझ्या दोस्तानी काहीतरी पोस्ट टाकलेली असती की मी इकडं कुठं तर ट्रिपला जाऊन आलो, आणि मग ह्याची पण इच्छा होते आणि ह्याची इच्छा नाही झाली तर ह्याच्या बायकोची पोरांची इच्छा होते की पप्पा, अहो तुम्ही मला कुठं ट्रिपलाच नेत नाही. आणि त्यावेळी ती ट्रिपची गडबड चालू होते आणि त्या ट्रिपची गडबड जी चालू होते त्यावेळी ट्रिपसाठी जो काही थंब रूल आहे, तो थंब रूल काय असला पाहिजे हेही आपल्याला माहित पाहिजे. तर तो थंब रूल आहे, तुमच्या 90 दिवसाची जी सॅलरी आहे तेवढ्या इन्कम एवढ्याच पैशाचं तुम्ही ट्रिप केली पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नाही, आणि वर्षातनं एखादीच. किंवा जर वर्षात तुम्हाला 2-3 ट्रिप करायच्या असतील तर तुमचं 90 दिवसाच्या उत्पन्ना इतकेच पैसे फक्त तिथं खर्च करा, त्याच्यापेक्षा जास्त खर्च करू नका. आता ते मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं की एमर्जन्सी फंड, हे सगळं करायच्या अगोदर तुमचा एमर्जन्सी फंड तयार पाहिजे, आणि मग तुम्ही हे सगळे कार घेणं, मोबाईल घेणं, टू व्हीलर घेणं, घर बांधणं, हे सगळे खर्च त्यानंतर केले पाहिजेत. तर त्यासाठी तुमच्याकडे एमर्जन्सी फंड पाहिजे, आणि तो एमर्जन्सी फंड किती असला पाहिजे, तर तो तुमच्या 6 महिन्याच्या उत्पन्ना इतका. म्हणजे जर तुम्ही 1 लाख रुपये कमवत असाल तर 6 लाख रुपये तुमच्याकडं इमर्जन्सी फंड मध्ये पाहिजेत. का तर ऍक्सिडेंट झाला, जॉब लॉस झाला, करोना क्रायसिस आलं, मेजर हेल्थ इश्यू आला, तर ऍटलिस्ट 6 महिने तुम्ही काम नाही केलं तरी घर कंटिन्यू तुम्ही चालवू शकला पाहिजे, एवढे पैसे तुमच्या उशाला असले पाहिजे. म्हणजे ते एफडी मध्ये ठेवा किंवा लिक्विड फंडामध्ये ठेवा. तुम्ही आम्हाला का निवडलं पाहिजे असं तुम्हाला मला वाटतं, तर त्याचं रिझन हे आहे की तुम्ही बघता आहात की प्रचंड नॉलेजेबल आम्ही काम करतो आहोत, कन्सिस्टंटली हे काम करतो आहोत, ट्रस्टफुल आहोत, हँड होल्डिंग आहे, आणि आम्ही टेक्नॉलॉजीला प्रचंड मोठ्या पद्धतीने काम करतो आहोत. आता बऱ्याच जणांनी नवजीवन वेल्थ, जर तुम्ही वेबसाईटवर गेला तर तिथं तुम्हाला एक ऍप डाउनलोड करायला येऊ शकतं ऍप स्टोअर मधनं, आणि ते ऍप डाउनलोड केलं नवजीवन वेल्थ नावाचं, तर त्याच्यावरनं तुम्हाला सगळ्या गोष्टी, तुमचे इन्व्हेस्टमेंट्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिथं दिसू शकतात. तर त्या रिलेटेड तुम्हाला काम करता येऊ शकतं. त्यामुळे मला असं वाटतं की या पद्धतीने तुम्ही ही मुवमेंट करू शकता. तर नक्कीच तुम्ही ह्याचा विचार करू शकता, आणि त्याचा विचार करत असताना तुम्हाला ह्या दिशेने काम करणं सोपं जाऊ शकेल. तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर किंवा गुगलवरनं इन्व्हेस्टमेंटचे टिप्स का घेऊ शकत नाही? का तर गुगल हा नॉर्मल डॉक्टर नाहीये. जसं मी आजारी पडल्यावर मला डॉक्टरकडे जावं लागतं, तसंच तुम्हाला इन्व्हेस्टमेंट बाबतीत सुद्धा तिथं जावं लागेल. नाहीतर मध्ये एकदा आपण एक किस्सा बघितला, उत्तर प्रदेशमध्ये एका मुलानी युट्यूबवर बघून स्वतःचं अपेंडिक्सचं ऑपरेशन केलं. हे कितपत योग्य होतं, तर नंतर त्याला बऱ्याच कॉन्सिक्वेन्सेसला सामोरं जावं लागलं. तर तीच कंडिशन ही इथंही आहे इन्व्हेस्टमेंटमध्ये. जर तुम्ही गुगलमध्ये हे सर्च केलं 2025चा बेस्ट परफॉर्मिंग फंड कोणता किंवा बेस्ट परफॉर्मिंग शेअर कोणता, तर तुम्हाला ते लगेच डाटा देईल. पण जर तुम्ही तिथं टाकलं की 2045चा बेस्ट परफॉर्मिंग फंड कोणता, तर तुम्हाला तो कोणतीही इन्फॉर्मेशन देणार नाही. म्हणजेच काय, तर मला 2045 मध्ये जे लागणार आहे ती गोष्ट मला आत्तापासून करावी लागणार आहे, ना की 2025 मध्ये लागणार आहे. त्यामुळं तिथं तुम्हाला त्याची गरज आहे. सल्लागार का गरजेचा आहे, तर आपण बरेच जण क्रिकेट खेळतो गल्लीमध्ये, तर गल्लीमध्ये ज्यावेळी आपण क्रिकेट खेळतो त्यावेळी कोणता सल्लागार तुम्हाला गरजेचा नसतो, तुम्हाला कोणता कोच वगैरे लागत नाही. पण जर तुम्हाला रणजीमध्ये किंवा नॅशनल मध्ये खेळायचं असेल तर तुम्हाला कोच लागतो. सेम थिंग, 1-2-4 लाखामध्ये खेळायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही ग्रो अप स्टॉक, झिरोदा या ठिकाणी खेळू शकता. पण जर तुम्हाला रणजीमध्ये खेळायचंय, करोडोमध्ये खेळायचं असेल, तर तुम्हाला हर्षद शहा सारखा एखादा सल्लागार लागणार आहे, आणि त्याच्यासाठीच आम्ही इथं आहोत, रेडी आहोत. एन्जॉय युअर लाईफ. एन्जॉय करण्यासाठी काय करायला पाहिजे? ट्रॅव्हल करायला पाहिजे, हॉबी
स्वतःच्या सांभाळल्या पाहिजे, फॅमिली टाइम दिला पाहिजे, एक्सपिरियन्स घेतला पाहिजे, स्पेंडिंग ऑन हेल्थ अँड फिटनेस केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर तुम्ही स्मॉल स्मॉल लक्झरी ज्या आहेत त्या लक्झरी पण एन्जॉय केल्या पाहिजेत. वीकेंड मूव्हीला आपण जातो त्यावेळी जवळजवळ 2-1 हजार रुपये बाजूला काढतो. पिझ्झा खातो विकेंडला गेल्यावर आणि त्यामध्ये 2,000 रुपये आठवड्याचे आपले खर्च होऊन जातात. पण त्याऐवजी जर तुम्ही महिन्याचे 2,000 जरी बाजूला काढायला लागला तर तुमची मुवमेंट बदलून जाऊ शकते. 20 वयाला जर मी 3,000 रुपये दर महिना बाजूला काढायला लागलो तर मला 1,05,000ची पेन्शन मिळू शकते. पण हेच जर मी वयाच्या 40व्या वर्षी चालू केले तर मला 12,000 पेन्शन मिळणार. त्यामुळे जितक्या अर्ली तुम्ही पेन्शनसाठीची तयारी, रिटायरमेंटची तयारी करायला लागा, तेवढा तुम्हाला फायदा जास्त मिळेल. आमचा एक युट्यूब चॅनल आहे, तुम्ही याला स्कॅन करू शकता आणि युट्यूब चॅनलवर बऱ्याच गोष्टी तुम्हाला दरवेळी अपडेट मिळत राहतील. छोटे छोटे 1-1, 2-2 मिनिटाचे व्हिडिओज आम्ही तयार करतो आणि ते व्हिडिओज तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये चेंज व्हायला नक्कीच उपयोगी पडतील असं मला वाटतं. कारण माझं जे मिशन आहे की मला 10,000 कुटुंबियांना फायनान्शियल लिटरेट करायचं आहे आणि त्याचं हे मिशनचाच एक भाग म्हणून आम्ही हे युट्यूबवर व्हिडिओज अपलोड करत असतो. तर तुम्ही हे सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं की ऑटोमॅटिकली तुम्हाला व्हिडिओज दिसायला लागतील आणि तुम्ही ते मागचे जुने व्हिडिओ पण बघू शकाल. जवळजवळ 250-300 व्हिडिओज आहेत आणि इथनं पुढे येणारे पण व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला ते व्हिडिओज बघणं सोपं जाईल. काही जण पुढं मागं लेट जॉईन झालेले आहेत तर त्यांच्यासाठी मी रिकॅप देतो. युट्यूब, तुम्ही दर महिना 3,000 काढले तर 20 वयाला जास्त पैसे पेन्शन मिळेल. उशिरा चालू केलं तर मुवमेंट बदलेल. विकेंडला आपण जे पैसे खर्च करतो ते रिटायरमेंटसाठी बाजूला काढायला सुरुवात करा. कोचची गरज काय आहे, त्याच्यानंतर गुगल हे तुम्हाला 2025चा बेस्ट फंड सांगू शकतो, 2045चा नाही सांगू शकत. आम्हाला तुम्ही का निवडावं तर ट्रस्टच्या वर्दी आहोत, नॉलेजेबल आहोत, टेक्नॉलॉजी वापरत आहोत. त्यामुळं इमर्जन्सी फंडाची तयारी करा. 6 महिन्याचा ऍटलिस्ट इमर्जन्सी फंड तुमच्याकडे रेडी असला पाहिजे. व्हेकेशनसाठी 90 दिवसाच्या सॅलरी इतकेच पैसे खर्च करा, त्याच्यापेक्षा जास्त खर्च करू नका. ड्रीम होम साठी 5 वर्षाचे उत्पन्न इतकेच पैसे खर्च करा, त्याच्यापेक्षा जास्त करू नका. कार घेण्यासाठी 1 वर्षाचेच उत्पन्न इतके पैसे खर्च करा, त्याच्यापेक्षा जास्त करू नका. टू व्हीलर साठी 1 महिन्याचे पैसे खर्च करा. मोबाईल साठी 15 दिवसाच्या उत्पन्न इतके पैसे खर्च करा. थंब रूल काय सांगतो तर 50% नीड मध्ये, 25% वॉन्ट मध्ये, सेव्हिंग मध्ये 20% आणि नवीन नॉलेज साठी 5% किंवा डोनेशन साठी. गोल्स सेट करा. रिटायरमेंट, चाइल्ड एज्युकेशन, गोल्ड ऑर्नमेंट, त्यानंतर ड्रीम होम, कार, हे सगळे तुमचे गोल सेट करा. डुअर बना, थिंकर बनू नका. थिंकर बनून काही आउटपुट नाही निघणार आहे. हे कॅल्क्युलेशन्स तुम्हाला हवे असतील तर तुम्ही हा फॉर्म आम्हाला भरून पाठवा, आम्ही तुम्हाला डिटेलमध्ये कॅल्क्युलेशन देऊ. शुभम गिलच्या वयाला असतानाच रिटायरमेंटचा विचार करा आणि त्या दृष्टीने प्लॅनिंग करा, का तर कमी किमतीमध्ये तुमचं रिटायरमेंट गोल पूर्ण होईल. जर तुम्ही तेच धोनीच्या वयाला 45 वयाला करायचा निर्णय घेतला तर तुम्हाला खूप जास्त पैसे इन्व्हेस्ट करायला लागतील. डिसिप्लिन सगळ्यात महत्वाचा आहे आयुष्यामध्ये. पैसे वाचवणं, वाढवणं आणि बनवणं ह्यातला डिफरन्स जाणून घ्या. याच्यामधला सगळ्यात मोठा हर्डल जो आहे तो म्हणजे इन्फ्लेशन. रिटायरमेंटसाठी ऍक्टिव्ह इन्कम पेक्षा पॅसिव्ह इन्कमला फोकस करायला चालू करा. ऑटोमॅटिकली पॅसिव्ह इन्कम जनरेट होईल आणि आउटपुट बदलून जाईल. रिटायरमेंटसाठी काय गरजेचं आहे, आपण आता रिटायरमेंटसाठी उत्पन्नाचं आपलं पैसे कमवण्याचं वय कमी होत चाललंय हे तुम्ही जाणून घ्या. टाइम, कोणत्या वेळी मला रिटायर होणं का गरजेचं आहे तर टाइम, मनी, एनर्जी तिन्ही माझ्याकडे असलं पाहिजे. तर मला 45 वयाला रिटायर होणं गरजेचं आहे. आणि आमचं व्हिजन काय आहे, 10,000 कुटुंबियांना त्यांचं प्लॅनिंग शिकवणं. मिशन आमचं आहे की योग्य वेळी योग्य पैसे खर्च करायला लोकांना मदत करणं आणि त्या दृष्टीने आम्ही हे प्लॅन करतो. मला वाटतंय मी हे सगळं रिपीट मुद्दामून यासाठी केलं की ज्यांचं रिव्हिजन, ज्यांनी उशिरा जॉईन केलंय त्यांना हे कळावं आणि ज्यांनी हे बघितलंय त्यांचं हे थोडंसं रिव्हिजन व्हावं.
10 आयडियाज तुम्हाला आज मी दिल्यात, त्यातली एकच आयडिया एक्झिक्यूट जरी तुम्ही केली तरी ती वजनदार आहे. कारण खूप वेळा काय होतं की खूप आयडियाज लोकांना मिळतात, पण लोक ऍक्शन घेत नाहीत, आणि जर ऍक्शन घेतली नाही तर त्याचा आउटपुट काहीच निघत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही ऍक्शन घेतलं पाहिजे. आणि तुम्ही मला इन्स्पायर करू शकता आजचं सेशन कसं झालं ह्यासाठी. तर मला वाटतंय तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही हँड रेज करू शकता, आणि हँड रेज केलं तर मी तुम्हाला अनम्यूट पण करेल. आणि त्याचा फायदा हा होईल की आपल्याला मला लक्षात येईल की तुम्हाला काही शंका असतील, तर त्यानुसार शंकांचं पण निरसन होईल, किंवा तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हेही तुम्ही मला सांगू शकता. तर नक्कीच कुणाला बोलायचं असेल तर नक्कीच मला आवडेल. येस तन्वी मॅम, इन्फॉर्मेटिव्ह, थँक्यू, बरं वाटलं मला. कुणाला बोलायचं असेल तर तुम्ही हँड रेज करा किंवा मला चॅट बॉक्स मध्ये टाका, मी तुम्हाला अनम्यूट करेल. शिवाजी सर, तुम्हाला काही बोलायचं आहे? व्हॅल्युएबल. दिगंबर सर, थँक्यू. जिओमी सर, थँक्यू. नॉलेजेबल, थँक्यू. तुमच्या ह्याच पोस्टमुळं मला इन्स्पिरेशन मिळतं आणि मला दरवेळी काहीतरी नवीन सेशन घ्यायची इच्छा निर्माण होते, आणि ते नॉलेज तुम्हाला उपयोगी पडतंय ह्याबद्दल मला आनंद मिळतोय. थँक्यू. विवेकानंद सर, थँक्यू. आनंद सर, थँक्यू. मी अनम्यूट करायला सांगितलंय तुम्हाला, तुम्ही बोलू शकता आनंद सर. तुम्ही स्वतःला अनम्यूट करून बोलू शकता. सचिन सर, व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह फॉर रिटायरमेंट प्लॅन, थँक्यू. व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह सिलिंग सर, थँक्यू. विवेकानंद सर, तुम्हाला काही बोलायचंय? येस आनंद सर, बोला. हॅलो. हा, बोला ना सर. सर, आता तुम्ही म्हणताय की शुभमन गिलचं ह्याच्याप्रमाणे सेट करा तुमचे सगळे इन्व्हेस्टमेंट. बरोबर. पण आता जर माझं वय 55 असेल बरोबर. त्यावेळेला काय? आता कंडिशन ही आहे की तुमची न माझी भेट व्हायला खूप उशीर झालाय. ह्याला म्हणजे तुम्ही मी काहीच करू शकत नाही. पण आता ज्या स्टेजला आपण आहोत तिथनं मला जेवढं पॉसिबल आहे तेवढं मी करायला पाहिजे, एक पहिला पार्ट. आणि दुसरा पार्ट हा आहे की मी माझे जे जवळचे नातेवाईक आहेत, माझी मुलं आहेत, मुलगी आहे, ज्यांना हे नॉलेज जितक्या अर्ली मला देता येईल ते देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यांना सांगितलं पाहिजे की वयाच्या 25व्या वर्षी ज्यावेळी पहिला पगार येईल त्यावेळी तो म्हणतो की अरे माझा आत्ता तर पगार आलाय आणि मी आत्ता काय करू, आत्ता शिकतं माझं हे ये जिंदगी ना मिले की दोबारा, कल हो ना हो, असले सगळे त्याचे विचार असतात. तो म्हणतो आत्ता तर कमवायला चालू केले आणि तुम्ही 60 वर्षानंतरचा रिटायरमेंटची तयारी करा म्हणता. तर त्यांना हे सांगणं गरजेचं आहे की तू तुझं आयुष्य एन्जॉय करच, पण त्याच्यातले फक्त 10% रक्कम बाजूला काढायला जरी तू चालू केली तरी मुवमेंट बदलून जाईल तुझ्या आयुष्याची. जे शुभम गिल करतोय तो फक्त 10%च रक्कम बाजूला काढतोय, खूप जास्त नाही काढतोय. मग त्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही तयारी केली पाहिजे. बरोबर आहे सर. मी त्याप्रमाणे आता जे म्हणजे कमी वयाचे लोक आहेत. हॅलो. हा, येस, बोला ना. बहुतेक त्यांचा हे गेलाय. युवराज सर, तुम्हाला काही बोलायचंय? सर, छान अशी माहिती दिली आज. थँक्यू. हां, नेक्स्ट टाइम आहे सर, फॅमिली येऊन भेटणार आहे तुम्हाला. हो हो हो, आणि नक्की. आतापर्यंत तुम्ही सांगितलेल्या अनेक गोष्टीवर जे काही इन्व्हेस्टमेंट केलेले, हम्म, त्याचा हम्म. काय बेनिफिट मला मिळाला आहे किंवा या 3-4 वर्षामध्ये त्यातून काय काय गोष्टी माझ्या आयुष्यात बदलल्यात, त्या मी तर तुम्हाला शेअर केलेल्या आहेत. पण ते अगदी जर योग्य इथं वेळेत जर एक इथंही 3-4 त्यातल्या वर्षापूर्वी काही गोष्टी तुम्ही शेअर करू शकला तर लोकांना खूप बरं वाटेल. लोक म्हणतील की अरे हा, येस.
लोक हा तीन इन्स्पायर चार होतील. हा तीन चार एक 4 वर्षापूर्वी सरांची भेट झाली. भेट झाल्यानंतर ज्यावेळेस सरांनी एक आर्थिक आयुष्यामध्ये आपल्या महत्त्वपूर्ण घटक काय आहे किंवा भविष्याची जी गुंतवणूक आहे ती कशा पद्धतीची असली पाहिजे, किंवा आपला जो होणारा जो काही वेस्टेज खर्च होता त्याच्यातून आपण आपली गुंतवणूक कशी केली पाहिजे, ज्यावेळेस सरांनी मला गायडन्स केलं. गायडन्स केल्यानंतर कमीत कमी माझा एक त्याच्यामध्ये 4 ते 5 महिने गेले की करू का नको, इन्व्हेस्टमेंट करायची का नाही, किंवा आजचं बघू पुढच्या महिन्यात बघू. त्याच्यामध्ये मी एक 6 महिने तर उशीर केला. पण ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट केली त्यावेळेस त्याच्या बेनिफिट काय आहे, हा मला आता 3 ते 4 वर्षात दिसून येतोय. आणि जर तो मी त्यावेळेस केला नसता तर आज ते पैसे कुठे गेलेत आणि सेव्हिंगला पण मला दिसले नसते आणि ते कुठं खर्च झाले ते मला समजले पण नसते. बरोबर मग आहे. त्या इन्व्हेस्टमेंटचा फायदा मला आता झालेला दिसून येतोय. पण वेळ जरी नसला, आता माझं चालू वय 39 आहे. 35 वर्षापासून मी इन्व्हेस्टमेंट करतोय. हम्म. त्याच्यामध्ये मला त्याचा फायदा झालेला आहे. तीच अगदी. इन्व्हेस्टमेंट तर माझं असं मत आहे की मी 30 वर्षाच्या आधी करायला पाहिजे होती. पण वेळ गेला. सरांचं ऐकून त्या पद्धतीने आता 39 वयाला जेवढी इन्व्हेस्टमेंट पाहिजे तेवढी मी करतोय आणि भविष्यामध्ये ती करणारच आहे. सरांच्या अगदी. फायद्याचा मला तर फायदा झाला, आपण सर्वांनी पण करावी अशी मी आपल्याला विनंती करतो. येस सर. सर मला नेहमी असं वाटतं की मी माझी सुरुवात केली ती वयाच्या 22व्या-23व्या वर्षी. पण हो मला सर. आज खूप दुःख होतं की मी 18व्या वर्षी का नाही केली. का नाही केली, बरोबर आहे सर. म्हणजे शेवटी एव्हरी टाइम इज राईट टाइम. जेवढा येस. उशीर झालाय त्याच्यापेक्षा जास्त उशीर न करणं हेच न एकमेव करता आपल्या लगेच हातात करणे. आहे. त्याच्यापेक्षा हातात आहे जास्त बरोबर. काही हातात नाही. हो सर, त्यामुळे हो सर. ठीक आहे, त्याला इलाज नाही. हो सर, पण ओके. होऊन जाईल, ते सगळं व्यवस्थित होईल. आपण हो प्लॅन नक्की सर, करायला नक्की सर. सुरुवात केली की काही ना काही होत जाईल आणि त्यातनं दिशा येत राहील. हो सर, नक्कीच येस. नक्कीच. ओके. थँक्यू. दिगंबर सर, तुम्हाला काही बोलायचंय? 8 वाजलेले आहेत. मी तुम्हाला कमिट केलं होतं की 45 मिनिटात माझं संपेल. माझं 45 मिनिटात संपलं. त्यानंतर तुमचे एकमेकांचे काही कम्युनिकेशन आपले झाले आणि खूप छान तुम्ही मला साथ दिली. सगळे टिकून व्यवस्थित राहिले. सगळ्यांनी खूप छान ऐकून घेतलं माझं. तर मी मनापासून तुमचा आभारी आहे. थँक्यू. मी मीटिंग क्लोज करतो. ओके. थँक्यू.